महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण वारकरी संप्रदायावरती असणारा बौद्ध धम्माचा प्रभाव याविषयी प्रवचन मी आपणास करणार आहे. भगवान बुद्ध आणि त्यांनी स्वीकारलेलं महापरिनिर्वाण या संदर्भातलं जे एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्र आहे, ज्याला महापरिनिब्बाण सूत्र म्हटलं जातं. या महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आपल्याला भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने पूजा केली जाते, कशा पद्धतीने वंदना केली जाते, या संदर्भातलं विवेचन त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी स्वयं आनंद या त्यांच्या उपस्थापक भिक्षू सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे एखादा चक्रवर्ती राजा त्याचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने पूजा वंदना, फूल, नृत्य, संगीत किंवा त्या ठिकाणी करण्यात येणारी भाणक परंपरेतील सूक्तांचं पठन याविषयी ज्या पद्धतीने वंदना केली जाते, तशाच पद्धतीची वंदना किंवा तशाच पद्धतीचं समारोपाचं भगवान बुद्धांच्या शरीराला वंदन करण्याची परंपरा आहे. या महापरिनिर्वाण सूत्रामध्येच आपल्याला अनेक अशा गोष्टी लक्षात येतात की ज्या भगवान बुद्धांनी निर्देशित केलेल्या आहेत. या महापरिनिर्वाण सूत्राच्या नंतरची जी परंपरा तयार झाली, या परंपरेमध्ये भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी प्रथम धम्म संगीती झाली, जी प्रथम धम्म परिषद झाली, त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये 2 भाग पडण्यात आले. म्हणजे 500 अरहंत भिक्षू ज्याच्यामध्ये सहभागी झाले, अशा लोकांची जी धम्म परिषद होती त्यास थेरवाद किंवा स्थविरवाद असं संबोधण्यात आले. परंतु या 500 भिक्षूंच्या व्यतिरिक्त एक खूप मोठ्या संख्येने एक परिषद झाली, त्याला महासांघिक या शाखेची परिषद म्हटली जाते. म्हणजे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्खू संघ जो आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे हे स्कूल जे आपल्याला पाहायला मिळतात. हे स्कूल म्हणजे एक स्थविरवाद आणि दुसरा महासांघिक. या महासांघिक शाखेमध्ये भगवान बुद्धांच्या अनेक वचनांचं संकलन करण्यात आलं. भगवान बुद्धांनी फक्त अरहंत होण्यासाठी जे उपदेश केलेले यातच संकलन हे आपल्याला स्थविरवाद म्हणजे त्रिपिटकामध्ये पाहायला मिळतं. परंतु या व्यतिरिक्त जे अनेक नानाविध मार्ग जे सांगितलेले, जे बोधिसत्वाचे मार्ग आहेत, जे ज्ञानप्राप्तीचे मार्ग आहेत, की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भगवान बुद्धांनी उपाय कौशल्य सांगितलेली आहे, ही उपाय कौशल्य देखील या महासांघिक या बौद्ध धम्माच्या शाखेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही बौद्ध धम्माची शाखा आणि याचा नंतरचा जो विस्तार आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि याचा विस्तार होत असतानाच यातूनच पुढे उदयास आला महायान बौद्ध धम्म. या महायान बौद्ध धम्मामध्ये भगवान बुद्धांच्या
पूजेच्या संदर्भातच नव्हे तर अनेक बोधिसत्वांच्या संदर्भामध्ये पूजा करणे, त्या बोधिसत्वांच्या साधना करणे किंवा त्या बोधिसत्वांना धारण करणे की ज्यांच्यामध्ये प्रज्ञा आणि करुणा समाविष्ट झालेली आहे, अशा बोधिसत्वांना. आणि हे बोधिसत्वच महायानामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने संकल्प धारण करतात आणि सर्व प्राणीमात्रांना दुःखातून मुक्त करण्याचा संकल्प ते धारण करून त्या पद्धतीने कार्य करत असतात. हा महायानाचा विस्तार होत असताना महायान बौद्ध धम्मामध्ये विशेषतः वैपुल्य सूत्रांमध्ये दशभूमिक सूत्र येतं. या दशभूमिक सूत्रामध्ये आपल्याला बोधिसत्वांच्या नानाविध चर्या पाहायला मिळतात. आणि या चर्या ज्या आहेत, या चर्या आणि या चर्येतून त्यांनी सांगितलेल्या विविध पद्धती, विविध धम्माच्या मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि ती मांडणी पाहत असताना त्याचं एक समग्र स्वरूप हे आपल्याला सद्धम्म पुंडरीक सूत्र यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आपला जो विषय आहे हा विषय पंढरपूर या क्षेत्राशी संबंधित आहे. पंढरपूरचा संबंध हा सद्धम्म पुंडरीक सूत्राशी आहे. कारण सद्धम्म पुंडरीक सूत्र, सद्धम्म म्हणजे काय? सतधर्म. पुंडरीक म्हणजे काय? तर शुक्ल किंवा पांढऱ्या रंगाचं कमळ. सद्धम्म पुंडरीक सूत्र या सूत्रामध्ये महायानामध्ये प्रवेश करण्याचे अनेक विध मार्ग सांगण्यात आलेले. आणि उपाय कौशल्य म्हणत असताना त्याच्यामध्ये श्रद्धा, भक्ती, पूजा अर्चन करण्यासाठी नानाविध अर्पण विधी, सिम्बॉल्स, मुद्रा, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर त्याच्यामध्ये केलेला दिसतो. या सद्धम्म पुंडरीक सूत्रामध्ये भक्तीचा एक मार्ग म्हणजे बुद्ध धम्मामध्ये असणारी भक्तीची परंपरा, ही आजही आपल्याला तिबेटियन बुद्धिझम मध्ये पाहायला मिळते. की ते इतक्या जास्त प्रमाणामध्ये पूजा करतात, वंदना करतात आणि त्यातून ते ज्या बोधिसत्वांची साधना धारण करतात त्या बोधिसत्वांच्या साधनेच्या नुसार ते ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये करुणेची भावना करून सर्वांना दुःखातून मुक्त करण्याची भावना ते करत असतात. हा सगळा जो विस्तार आहे हा सद्धम्म पुंडरीक सूत्राचा आहे. सद्धम्म पुंडरीक सूत्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं कमळ, आणि पांढऱ्या रंगाचं कमळ हे भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीशी संबंधित आहे. भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती ही नेहमी आपण पाहतो की म्हणजे भगवान बुद्धांची मूर्ती ही कमळावरतीच बसलेली आहे. कमळावरतीच का? कारण की कमळ हे एक शुद्धतेचं प्रतीक आहे. ते एक विशुद्धी अवस्था जेव्हा प्राप्त होते ती कमळासारखी असते. परंतु ही अवस्था प्राप्त होते कोणत्या गोष्टीतून? तर ही अवस्था प्राप्त होते त्याच चिखलातून, ज्या चिखलामधून कमळाचं रूपांतरण एका विधायक ऊर्जेमध्ये झालेलं असतं. एका नकारात्मक ऊर्जेचं रूपांतरण एक सकारात्मक ऊर्जेमध्ये कसं करायचं याविषयीचं विज्ञान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये सांगण्यात आलेल्या पूजा अर्चा किंवा काही सप्तांग पूजा, काही अठ्ठांग पूजा किंवा महापूजा, मानसिक पूजा, परित्त पूजा, धारणी पूजा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती सांगण्यात येतात. त्याच्यामध्ये काही तंत्र, काही मंत्र. तंत्र म्हणजे जे ज्याचा संबंध तनाशी आहे, तनामध्ये असणाऱ्या नाड्यांशी आहे, अशा नाड्यांचा विकास याशी असतो. मंत्राचा संबंध मनामध्ये जे जे काही आपण ध्वनी बोलतो किंवा ज्या ज्या ध्वनींचं उच्चारण आपण करतो त्या त्या ध्वनींशी त्याचा संबंध असतो. आणि ही परंपरा ही आपल्याला पाहायला मिळते नालंदा विश्वविद्यापीठामध्ये. ही नालंदा विश्वविद्यापीठाची परंपरा, या नालंदा विश्वविद्यापीठाचा प्रचंड मोठा झालेला विस्तार, त्यानंतर भारतामध्ये ही जी परंपरा ही जी फोफावत गेली ही सद्धम्म पुंडरीक सूत्राच्या माध्यमातून फोफावत गेली. तर अशी अनेक केंद्र, अशी अनेक विहार, अशी अनेक
त्या काळामध्ये असणारे संघाराम किंवा ज्याला आजच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये आपण मॉनेस्ट्री म्हणतो, पण अशा अनेक प्रकारची तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सिंग किंवा वियांगसॅंग हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर विशेषतः त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस प्रवास केला तर महाराष्ट्रातल्या लोकांच्या संस्कृतीविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अजंता नाशिक इथल्या लेण्यांविषयी किंवा अशा काही प्रदेशांची त्यांनी नावं त्याचा उल्लेख न करता काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या गोष्टी सांगत असताना पंढरपूरच्या परंपरेचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख आपल्याला सापडतो. आणि म्हणून पंढरपूर हे एक असं क्षेत्र होतं की ज्या क्षेत्रामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी खास करून ज्ञान साधना करण्यासाठी यायचे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या शहराच्या किंवा गावाच्या नावाच्या पुढे पूर हा शब्द लागलेला असतो, पूर हा शब्द संबोधित करतो, त्या ठिकाणी एक मोठं प्रचंड मोठं असं बौद्ध केंद्र जे होतं हे पूर या शब्दाने संबोधित होतं. पूर म्हणजे ज्ञानाचा ओघ, पूर म्हणजे ओघ, आणि कोणता ओघ? तो ज्ञानाचा ओघ. त्या ठिकाणी ज्ञानाचा ओघ वाहत असतो त्या ठिकाणी लोक पोचतात आणि ज्ञानाचा ओघ आत्मसात करतात. आणि म्हणून आपण जर याचे संदर्भ जर पाहिले तर पंढरपूर हे क्षेत्र हे कशा पद्धतीने बौद्ध महायान धर्माचं केंद्र होतं. त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या काळातले अनेक संशोधक मंडळी त्या ठिकाणी ज्यावेळेस गेली तर सद्धम्म पुंडरीक सूत्रामध्ये सांगण्यात आलेले अनेकविध म्हणजे अनेकविध सिम्बॉल जे आहेत ते सिम्बॉल्स आपल्याला पंढरपूरच्या त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. त्या मंदिरामध्ये आपल्याला अनेक बौद्ध चिन्ह पाहायला मिळतात. त्या मंदिरामध्ये आपल्याला अनेक लेण्यांमध्ये असणारी जी काही शिल्पकला आहे त्या शिल्पकलेचं त्या ठिकाणी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नव्हे तर त्या लेण्यांमध्ये ज्या पद्धतीने बुद्धमूर्ती ही कोरलेली असते तशा पद्धतीचे अर्ध उठावातल्या बुद्धमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर ज्यावेळेस खोललं होतं त्यातला आतला जो मुख्य भाग जो आहे ज्याला आपण विठ्ठल असं म्हणतो, हा विठ्ठल आणि त्या विठ्ठलाच्या शरीरावरती असणारी चिन्ह ही सारनाथ त्या ठिकाणी जो सारनाथ त्या ठिकाणचा जो पिलर आपल्याला मिळाला, जो भारताची राजमुद्रा म्हणून आपण वापरतो, त्या पिलरवरती एक चक्र होतं ज्याला आपण धम्मचक्र असं म्हणतो. हे धम्मचक्र सारनाथ त्या ठिकाणी एका म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. आणि त्या धम्मचक्रावरती जेवढी विठ्ठलांच्या शरीरावरती जी चिन्ह आहेत, अगदी मासे, कुंभ, कमळ, हातामध्ये असणारे किंवा छातीवरती असणारं स्वस्तिक, हे सगळी चिन्ह ही आपल्याला त्या सारनाथच्या म्युझियम मध्ये असणाऱ्या त्या चक्रावरती पाहायला मिळतात. ते चक्र ते खाली पडलं होतं, ते चक्र एकत्रित करून त्या ठिकाणी त्या म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की पंढरपूर हे क्षेत्र जे आहे हे बौद्ध धर्माचंच केंद्र होतं आणि विशेष करून ते महायान बौद्ध धर्माचं केंद्र होतं. आणि त्या केंद्रामध्ये अनेक लोक साधना करत असत. आणि ही विशेष करून साधना वेगवेगळ्या, जसं मंत्रयान, तंत्रयान किंवा अवलोकितेश्वर जे प्रसिद्ध बोधिसत्व आहे ज्यांचा मंत्र हा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील करत असत, त्याला ओम मणी पद्मेहू असं म्हटलं जातं. त्याचा संबंध ओम मणी पद्मेहूशी आहे. अशा पद्धतीची मंत्राची साधना करण्यासाठी प्रत्येक वारकरी किंवा प्रत्येक साधक, त्या ठिकाणी येणारा साधक हा माळ ग्रहण करायचा. आजही आपण पाहतो की सगळे वारकरी जे माळ धारण करून असतात आणि विशेष करून ते 108 मण्यांचीच माळ धारण करतात. 108 मण्यांचीच माळ का? कारण की 108 हे आपली जी तृष्णा आहे त्याचा संबंध आपल्या तृष्णेची, या तृष्णेतून मुक्त होण्यासाठी केलेली एक प्रकारची साधना ही माळेशी संबंधित आहे.
म्हणून नामस्मरण करणे म्हणजे वारकरी परंपरेमध्ये नामस्मरणाला जास्त महत्व दिलं जातं. म्हणून वारकरी सातत्याने नामस्मरण करतात. ही परंपरा होती आणि ही परंपरा या सद्धम्म पुंडरीक सूत्राच्या आधारे विकसित झाली होती. त्याचप्रमाणे या परंपरेवरती आणखीन एक महत्वपूर्ण म्हणजे संशोधन जर केलं तर बौद्ध कवी अश्वघोष यांचा शब्दोत्पाद नावाचा एक ग्रंथ आहे. या शब्दोत्पाद नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी श्रद्धा प्रकट करत असताना कशा कशा पद्धतीने त्या प्रकट करायच्या याच्याविषयीची अनेक सुधारणसह अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टीतली काही उदाहरणे ही खुद्द ज्यांनी विठ्ठल समन्नस नावाचा एक ग्रंथ लिहिला, जे संत साहित्याचे प्रचंड मोठे विद्वान मानले जातात, असे राची ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे. परंतु तो लिहिताना तो दुसऱ्याच्या नावावरती तो लिहिलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच, या शब्दोत्पाद या ग्रंथामध्ये जी ही परंपरा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वारी करण्याची म्हणजे परिक्रमा करण्याची, जाण्याची, चालत जाण्याची आणि पायामध्ये चप्पल न घालता चालत जाण्याची अशी एक परंपरा ही बौद्ध भिक्षूंची परंपरा होती. आणि बौद्ध भिक्षूंची परंपरा असताना विशेष करून कवी अश्वघोष भिक्षू जे होते यांची ती परंपरा होती. त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये ते चालत असत आणि चालत असताना ते बुद्ध चरित्र, सौंदर्यनंद अशा प्रकारचे ग्रंथ जे होते त्या ग्रंथांचा उपदेश करत ते चालत असत. म्हणजे ते गात असत. आजही आपण पाहतो की वारकरी परंपरेमध्ये लोक गात जातात. ते काय गात जातात? ते अभंग गात जातात. ते काय गात जातात? तर ते अभंग गात असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपली भावना प्रकट करत असताना नृत्यही करतात. नृत्य करणे हे महान परंपरेमधले सगळ्यात महत्वाचं बुद्ध धर्मातील एक तंत्र आहे. तुम्ही जर तिबेटियन बुद्धिझम पाहिला किंवा चीनचा बुद्धिझम पाहिला तर ह्याच्यामध्ये देखील नृत्य, विशेष पद्धतीचं नृत्य हे केलं जातं. म्हणजे एकतर माळ धारण केली जाते, नृत्य केलं जातं, त्याचप्रमाणे सफेद वस्त्र धारण करून शिलांचं पालन केलं जातं. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी या वारकरी परंपरेमध्ये आपण पाहतो. आणि विशेष करून ते बौद्ध केंद्र होतं याची स्वयंसाक्ष ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवरोड या ठिकाणच्या भाषणामध्ये दिली होती की पंढरपूर हे पूर्वीचं बौद्ध क्षेत्र होतं आणि हे मी पुरासकट सिद्ध करून दे. आणि म्हणून इतिहास संशोधन मंडळ पुणे यांना त्यांनी एक चॅलेंज केलं होतं की पंढरपूरचं पांडुरंग हा कोण हे मी तुम्हाला पुराव्या सिद्ध करून दाखवेन आणि पंढरपूर हे बौद्ध केंद्र होतं हे मी ते सिद्ध करेन. म्हणजे वारकरी जी परंपरा आहे या परंपरेवरती प्रचंड मोठा प्रभाव हा भगवान बुद्धांचा आणि भगवान बुद्धांच्या धर्मातून निर्माण झालेल्या या वेगवेगळ्या परंपरेचा होता. आणि या परंपरेच्या जवळजवळ 18 प्रकारचे संप्रदाय किंवा शाखा हे बुद्ध धर्मामध्ये तयार झाल्या होत्या. या सर्व शाखेंचे वेगवेगळ्या प्रकारचे विहारच होते आणि ही जी विहार होती ही वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्यातलं एक मोठं केंद्र म्हणजे जसं नाशिकचं एक केंद्र मोठं होतं, अजंताचं केंद्र मोठं होतं, कान्हेरीचं केंद्र मोठं होतं, महाराष्ट्रामध्ये कार्ला भाजे हे केंद्र मोठं होतं. कारण ही केंद्र जी होती ही व्यापारी मार्गावर होती आणि पंढरपूर ही क्षेत्र देखील व्यापारी मार्गावरचं होतं. पंढरपूर या क्षेत्र म्हणजे पंढरपूरचं नावच पंढरपूर पडण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी हे पांढरं कमळ आणि पांढऱ्या कमळाची लोक पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी जात असत आणि त्या ठिकाणी जाऊन ते त्यांना अर्चना विधी, अर्पण विधी, पूजा, वंदना अशा पद्धतीच्या गोष्टी ते करत असत. कारण की त्या मंदिरामध्ये किंवा त्या विहारामध्ये आजही आपल्याला हे सर्व पद्धती पाहायला मिळतात किंवा त्याचं पुरातत्वीय दृष्टिकोनातून जर वेगळ्या पद्धतीने संशोधन केलं तर आपल्याला बुद्ध विहार कसं असतं, संघाराम कसा असतो, संघाराममध्ये कशा पद्धतीने आतमध्ये जायचं असतं, कशा पद्धतीने बाहेर यायचं असतं, परिक्रमा कशी करायची असते. म्हणजे परिक्रमा वगैरे हे सगळे शब्द तुम्ही तिथे पहा. घोड्याची परिक्रमा असते किंवा अनेक अशा गोष्टी ज्या आहेत ज्याचा संबंध बुद्ध धर्माशी. इवन
बेल व घंटा वाजवणे, बेल वाजवणे, टाळ वाजवणे ही देखील परंपरा महायानातली आहे. आणि ही परंपरा ही लोकांमधून लुप्त झालेली आहे. तर ही परंपरा कुणी नंतर तशीच्या तशी ठेवली, तर जे सर्व लोक जी होती ही अतिशय बहुजन समाजातली लोक होती, ज्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था आत्मसात केली असताना या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करत असताना वारकरी संप्रदायामध्ये ते एकत्र येत असत. आणि ते सर्व लोक आषाढीला म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजे भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश केला तेव्हापासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंतची ही एक मोठी परंपरा, म्हणजे त्या विहारामध्ये जाऊन शिक्षा ग्रहण करणे, ज्ञान ग्रहण करणे, अभ्यास करणे, मंत्र साधना करणे, ध्यान करणे, अशा विविध प्रकारच्या गोष्टी या करण्यात येत असत. म्हणजे ज्यावेळेस तेर उस्मानाबाद मधलं तेर याचं उत्खनन झालं, त्या उत्खनामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. आजही जर आपण पंढरपूरचं जर उत्खनन केलं त्याच्या आजूबाजूच्या परिसराचं, तर आपल्याला बौद्ध मूर्त्या, बौद्ध साहित्य, बौद्ध सिम्बॉल्स असणाऱ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. म्हणून ज्या ज्या लोकांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे त्या त्या लोकांनी या प्रकारचं संशोधन कधी केलंच नाही. आणि ते जे संशोधन केले ते त्यांनी त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये ते ठेवलेले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वर्तमानपत्रांमध्ये वारंवार याची मांडणी करत असताना बुद्ध ते वारकरी, बुद्ध ते पंढरपूर किंवा बुद्ध ते संत अशा पद्धतीची मांडणी बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये केलेली आहे. त्यावेळेस टिळक होते किंवा रामदासी लेखन करणारी काही लोक होती किंवा वैदिक पद्धतीचं लेखन करणारी जी लोक होती, म्हणजे विशेष करून टिळकांनी याची मांडणी करत असताना हे वारकरी जे हे हेटाळणी करणारे, हे वारकरी जे ते नेभळत आहे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी त्यांच्या केसरीमधून केलेली आहे. परंतु बाबासाहेबांनी त्याच्या विपरीत मांडणी केलेली आहे. बाबासाहेब याचा संबंध सांगतात की वारकरी हे दुसरे तिसरे कोण नसून हे बौद्ध धर्मी लोक, हे बहुजन लोक आहेत, हे ज्यांना शूद्र लेखण्यात आलं होतं, ही शूद्र लोक ही या पद्धतीने सगळ्या जातीयता विसरून सगळेजण एकत्र येऊन भगवान बुद्धांच्या छत्रछायेखाली किंवा बोधिसत्वांच्या छत्रछायेखाली त्या ठिकाणी जात असताना त्यांच्याकडून शिक्षा ग्रहण करण्याची यांची पद्धती होती. आणि म्हणून आपण पाहतो की बाबासाहेबांनी ज्यावेळेस महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला सुरुवात केली, तर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला सुरुवात करत असताना बाबासाहेबांच्या सोबत जी जी लोक जोडली होती, म्हणजे पूर्वीच्या महार समाजाला चोखामेळा समाज म्हणजे एका संताचं नाव देण्यात यायचं, हा चोखामेळा समाज त्यांच्यासोबत जोडला होता. आणि या समाजाचं कार्य करणारे बाबासाहेबांच्या अगोदर काही एक सहकारी होते, त्याच्यामध्ये गोपाळ बाबा वलंगकर हे बाबासाहेबांशी जुडले होते, बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मडके बुवा हे बाबासाहेबांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. शिवबा दरेकर नावाचा व्यक्ती हा बाबासाहेबांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. परंतु हे तिन्ही जी लोक होती यांचा संबंध वारकरी संप्रदायाशी होता, हे वारकरी संप्रदायातून आले होते. शिवबा दरेकर हे स्वतः म्हणजे ज्याला आपण हबप किंवा वारकरी कीर्तनदार ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे व्यक्ती आहे. आणि याच्याविषयीचं लेखन स्वतः बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत या त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये केलेले आहे. महाडच्या 14 तळ्याच्या दिवशी अनेक लोक दिंड्या घेऊन त्या ठिकाणी आले होते. म्हणजे फार कमी लोकांना माहिती असेल, परंतु महाडच्या 14 तळ्याचं जो काही इतिहास आहे तो इतिहास त्याच्या संदर्भातलं पुस्तक वाचत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेली लोक ही दिंड्या घेऊन आली होती. त्याचप्रमाणे या सत्याग्रहामध्ये वीर म्हणजे आत्ताचं रायगड या ठिकाणी हे सत्याग्रहातील लोक मुक्कामी असताना त्या ठिकाणी कीर्तनकार हभप गणपत बुवा जाधव यांचे कीर्तन झाले होते. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. म्हणजे याविषयी म्हणजे वारकरी संप्रदायाविषयी बाबासाहेबांची आस्था फार वेगळी होती. आणि संत साहित्याचा अभ्यास बाबासाहेबांनी इतका कोणी केला नव्हता. म्हणून बाबासाहेब बऱ्याच वेळा असं म्हणायचे की तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी वगळता मराठीतलं सर्व साहित्य समुद्रात फेकण्यासारखं आहे किंवा ते समुद्रात बुडवले तरी चालेल, कारण की इतका उत्तम दर्जाचं साहित्य हे तुकारामाची गाथा आहे आणि ज्ञानेश्वरी आहे. त्याचप्रमाणे
ही जी महाराष्ट्रामध्ये पालख्यांची जी परंपरा होती, ही पालख्यांची परंपरा ही देखील संत कबीरांच्या, म्हणजे संत कबीर देखील या संत परंपरेमध्ये येतात. म्हणजे रामदास स्वामी सोडले तर इतर सर्व संत या परंपरेमध्ये येतात. कारण की कबीरांची पालखी देखील महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी पूर्वी येत असे. याचं स्वयं डॉक्युमेंटेशन हे गुरुदेव महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आहे. आणि त्यांनी केले असताना त्यांनी ही पालखी वाराणसी येऊन पंढरपूर या ठिकाणी येत असत. आणि विशेषतः संत कबीर आणि कबीरांचा मुलगा आणि एकंदरीत हे सर्व संत जनाबाई यांना भेटायला येत असत, असाही उल्लेख आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वारकरी ही परंपरा ही चातुर्ण्य व्यवस्थेच्या विरोधात पुकारलेलं बंड होतं. एक समतेचं आणि बंधुता स्थापित करण्याचं केंद्र म्हणजे पंढरपूर होतं. बुद्धांपासून तर आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये अहिंसेची शिकवण देण्यात आली. तिथे कोणी हिंसा करू नये अशा पद्धतीची शिक्षा देण्यात आली. म्हणजे प्राणीहिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन करू नये याविषयी सर्व प्रिन्सिपल धारण करून, शील धारण करून मगच माळ धारण करण्याची परंपरा ही पंढरपूर या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळते. याही पलीकडे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांच्या अगोदर काही संतांनी, म्हणजे संतांमध्ये देखील आपण संतांचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर संतांनी हे स्वयं अशी मांडणी केलेली आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या भारूड वजा गोंधळामध्ये असलेले बौद्ध अवतार घेऊन विटे सम चरण ठेवून पुंडलिक दिवटा पाहून त्याचे द्वारी गोंधळ मांडिला. दार उघड बया दार उघड, बौद्धाही बया दार उघड. म्हणजे हे सरळ सरळ बुद्धांच्या संदर्भात केलेले विवेचन, हे सर्व बुद्धांनाच अंतहाक मारत आहे. संत जनाबाई देखील असं म्हणते, आता बुद्ध झाला माझा सखा. बुद्ध म्हणजे शुद्ध, शुद्ध म्हणजे कमळ, याशी तर संबंध आहे. संत बहिणाबाई देखील म्हणतात, कलियुगी बौद्ध रूप दरी हरी तुकोबा शरीरी प्रवेशला. म्हणजे कलियुग आहे, या कलियुगामध्ये बौद्ध रूप धरी हरी, आणि या कलियुगामध्ये बौद्ध रूप धारण केलेलं आहे. आणि हे धारण केलेलं बौद्ध रूप तुकोबा यांच्या शरीरी प्रवेशलं आहे असं ते बोलतात. याचा सगळ्यात मोठा संबंध म्हणजे बौद्ध धम्म आणि यांचा जो सगळ्यात मोठा जो संबंध आहे वारकरी आणि बौद्ध धम्म, हा आपल्याला संत बहिणाबाई यांनी संत तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून वज्रसूचीमधले काही जे सूक्त आहेत किंवा श्लोक आहेत त्याचा अनुवाद त्यांनी आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. म्हणजे बहिणाबाईंची ज्यावेळेस आपण अभंग पाहतो तर बहिणाबाईंच्या अभंगामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की अश्वघोषांची जी वज्रसूची नावाचा जो ग्रंथ होता, जो चातुर्वर्ण्य किंवा वेद प्रामाण्य याच्या विरोधात लिहिलेला असा ग्रंथ, जो प्रचंड विद्रोही अशा पद्धतीचा ग्रंथ होता, त्याची काही श्लोक आणि त्याचे काही वर्णन याच्यामध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतात. आणि हे संत तुकारामाच्या सांगण्यावरून त्यांनी लिहिलं होतं असं संदर्भ आपल्याला काही ठिकाणी मिळतो. म्हणजे अभंग क्रमांक 222, 223 जर आपण पाहिला तो अश्वघोषांच्या या वज्रसूचीतून घेण्यात आलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज म्हणतात, शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचे सुख ते उभे प्रत्यक्ष वाळवंटई. म्हणजे शुद्ध बुद्ध हे मुक्त समाधीचे सुख आहे आणि हे वाळवंट उभे. म्हणजे या संतांच्या वचनामध्ये आपल्याला वारंवार हा जो काही भगवान बुद्धांचा जो संदर्भ येत आहे, हा संदर्भ येत असताना त्यांनी केलेल्या एकंदरीत ध्यानाच्या प्रक्रिया, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर संत तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावरती ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या येतात त्या ठिकाणीच ते बसत जातात आणि त्या ठिकाणी बसूनच ते चिंतन मनन किंवा ध्यान करत असत. कारण की बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यामध्ये पाली त्रिपिटकातील अनेक संदर्भ येतात, जसं अनु रेणू तोकडाचा तुका आकाश आहे बघा. हा संदर्भ पूर्णपणे भगवान बुद्धांच्या विपश्य साधनेशी संबंधित आहे.
आनंदाची डोही आनंद तरंग, हा देखील पूर्ण अरहंत अवस्था किंवा स्वतःपन्न सकृतगामी अनागामी आणि अरहंत या अवस्थेशी तो संबंधित. तुकाराम महाराजांची भाषा ही आधुनिक काळातली मराठी आहे आणि या मराठीमध्ये त्यांनी हे केलेलं जे त्यांचं कवित्व आहे, हे कवित्व जितकं त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये व्यक्त करत असताना त्यांच्यातलं जे कविमन आहे त्या कविमनातून त्यांनी व्यक्त केले. पण काही ठिकाणी तुकाराम महाराज स्वयं जहाल अशा पद्धतीने या अभंगाची रचना करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तुकाराम महाराज हे आधुनिक काळातील सगळ्यात मोठे. आधुनिक काळ म्हणजे काय तर मराठीचा उदय होत असताना ज्या काळामध्ये त्यांचे जे अनुभव व्यक्त केलेले ते अनुभव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यातील एक तुकाराम महाराजांचा अभंग, तोडावया अवघा चेष्टाचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. म्हणजे फार सुंदर अशा पद्धतीने त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे. आणखीन महत्वपूर्ण, त्यांनी ज्यावेळेस त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असं आपण म्हणू शकतो, तर त्या ज्ञानप्राप्तीतून तुकाराम महाराजांनी जे स्पष्टीकरण करतात ते स्पष्टीकरण करत असताना ते असं म्हणतात, माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, गोष्टी न करी नाव नेणे गेलो दोघो खंडोनी, स्तुती समवेत निंदा केवल धंदा उदंड, तुका म्हणे निवांत ठेलो वेचित आलो जीवित. म्हणजेच काय, माझ्यासाठी ईश्वर मेलेला आहे. तर ही मांडणी भगवान बुद्धांच्या अनात्म सिद्धांताचीच आहे. माझ्यासाठी ईश्वर मेलेलाच आहे, इतरांसाठी तो असेल पण माझ्यासाठी मेला आहे. पालुपद, मी त्याच्या कथा पुन्हा सांगणार नाही आणि पुन्हा त्याची नावही घेणार नाही. आम्ही एकमेकांना मारून टाकले आहे आणि आम्ही निघून गेलो आहोत. मी सध्या माझे दिवस प्रशंसेसह आणि शिव्याशापसहही घालवत आहे. तुका म्हणे मी शांत उभा आहे, माझे आयुष्य असेच चालले आहे. हे पूर्णपणे जी अनुभूती आहे ही बुद्ध धम्मामध्ये आपल्याला धम्मपदातून किंवा आपल्याला भगवान बुद्धाच्या या त्यांच्या उदाहरण वक्तव्यातून आपल्याला पाहायला मिळते. किंवा अशा अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की तुकाराम महाराज ज्या पद्धतीने स्वतःच्या मुक्ततेचं वर्णन करत असताना ईश्वर माझ्यासाठी मेलेला आहे या पद्धतीचं वर्णन करतात. म्हणजे फ्रेडरिक नीत्शेने सांगितलं की गॉड इज डेड, की देव मेलेला आहे. परंतु तुकाराम महाराजांनी निश्चयच्या अगोदर सांगितलेले आहे की ईश्वर माझ्यासाठी मेलेला आहे, ज्याच्यासाठी असेल त्यासाठी असेल पण माझ्यासाठी तो मेलेला आहे. अशा प्रकारची मांडणी जी भगवान बुद्धांच्या अनात्म सिद्धांताशी संबंधित आहे, भगवान बुद्धांच्या अनित्य सिद्धांताशी संबंधित आहे. आणि ज्या ठिकाणी फुट्टच लोकदम्मे ही चित्त यस्सन कंपती असोखम विरजम खेमंग एतंग मंगलमुत्तम, की ज्याचं मन लोकधर्माशी संपर्क आला असता कंपित होत नाही. जर कुणी त्याला शिव्याशाप दिला तरी कंपित होत नाही, जरी त्यांनी कुणी त्याची स्तुती केली तरी कंपित होत नाही, भयभीत होत नाही, दुःखी होत नाही, कष्टी होत नाही. अशा पद्धतीने ज्याची मनाची अवस्था फुट्टच लोकदम्मे चित्तं यस्सन कंपित, ज्याचं चित्त कंपित होत नाही, अशोकम विरजम खेमंग एतम, असाच व्यक्ती अशोक म्हणजे शोक विरहित असतो. आणि हेच उत्तम मंगल आहे. हे भगवान बुद्धांचं महामंगल सूक्तामधलं वचन आहे. आणि अशा वचनाच्या अनेक गोष्टी आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतात. पराभव सुक्त जे भगवान बुद्धांनी सांगितले की जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा न करणे आणि आपल्या मुलाबाळांचा सांभाळ न करणे यातून देखील माणसाचा पराभव होतो. विपुल संपत्ती आहे परंतु आई वडिलांची सेवा करत, याचा संदर्भ तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर आह साळुंके यांनी संत तुकाराम आणि बौद्ध धर्म यांचा संबंध याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुकारामांनी आणि भगवान बुद्धांनी ज्या ज्या गाथा भगवान बुद्धांच्या आहेत, जी जी सुत्त भगवान बुद्धांची आहे, जी तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये त्यांच्या सदृश्य गाथेमध्ये पाहायला मिळतात, याविषयीचं त्यांनी एक पुस्तक तयार केले. अतिशय सुंदर आहे, आपण ते वाचलं पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा या सगळ्यांमध्ये, संत बहिणाबाई, संत जनाबाई यांच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी या सारख्या दिसतात की ज्या ठिकाणी ते सर्व नामस्मरण संपून जातं त्या ठिकाणी शून्यतेची भावना, बुद्धत्वाची भावना ही त्यांच्यामध्ये जागृत झालेली आपल्याला पाहायला मिळते. संत नामदेवांच्या बाबतीत हेच आपण म्हणूया की भक्तीच्या काजा बौद्ध अवतार झाला दिगंबर अवनिया. म्हणजेच काय, नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण असे आहे. त्याचप्रमाणे काही त्यांच्या जे काही अभंग आहे हे महावीरांशी देखील सदृश्य आपल्याला पाहायला मिळतात. बौद्ध स्त्री व त्यांच्या घरी
जन्म सांभवीच्या उदरी, राजा कांतीचे नगरी निरंतर रूप राहिला, असे थेट वर्णन बुद्धांचे त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. ध्यान मुद्रा मांडून या, वस्त्र शस्त्र ते जुनिया, राहिला परी निरंजनिया, भक्ती भावे ओळखितो. ऐसी अमूर्त मूर्ती विटेवर उभा राहिला निरंतर, विष्णू नामदास याचा दातार, बर विठ्ठल पंढरिया. तथागत बुद्धास ज्ञान जसं निरंजन नदीच्या काठी प्राप्त झाले, तोच इतिहास या ठिकाणी संत नामदेव महाराज सांगत आहे. म्हणजे अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या संतांच्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भले त्यांना त्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये कमी ज्ञान असेल किंवा त्यांच्याविषयी पूर्ण माहिती नसेल, परंतु त्यांच्यासमोर ज्या लेण्या होत्या, पैठण या ठिकाणी मोठं केंद्र होतं जे बौद्ध धर्माचंच केंद्र होतं. म्हणजे जवळजवळ बुद्धांच्या काळाच्या नंतर अशी अनेक विहार ही निर्मित झाली होती. जी विहार आपण म्हणतो की सम्राट अशोकांनी बनवली होती. सम्राट अशोकांचे शिलालेख होते, लेण्यांमध्ये विहार होती, किंवा अशी काही मंदिरं जी होती जी आज मंदिर म्हणून जगन्नाथपुरी किंवा पंढरपूर किंवा पैठण या ठिकाणचं मंदिर, याचा संदर्भ देखील हा पूर्व इतिहासाशी संबंधित करत असताना तो महायान बुद्ध धर्माशी संबंधित आहे. कारण ज्या ठिकाणी अनेक कलाकुशल, नक्षीकाम किंवा अनेक पद्धतीने बोधिसत्व आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी महायानाचा संबंध असतो. आणि महायान बुद्ध धर्म हा काही हिंदू धर्माचा भाग नाही. महायान बुद्ध धर्म हा बौद्ध धर्माचा विकास या स्वरूपात जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला अनेक गोष्टींची स्पष्टीकरणं ही आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतात. कारण की ही देखील बुद्ध धर्मातून म्हणजे थेरवादा बुद्ध धर्मातूनच विकसित झालेलं स्वरूप आहे. त्याचं वेगळं स्वरूप नाही आहे, ते त्यातलंच आहे जे संक्षिप्तपणे आपल्याला त्रिपिटकामध्ये पाहायला मिळतं. त्याचा विस्तार हा मात्र महायानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून वारकरी संप्रदायावरती हा बौद्ध धर्माचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यांची जीवनशैली, त्यांची वर्तणूक, त्यांचं जे काही ते वारी घेऊन जातात. म्हणजे आता संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत एकनाथ ज्ञानदेव महाराज म्हणजे हे या सगळं या परंपरेचे प्रमुख मानले जातात. या परंपरेमध्ये ज्ञानदेव महाराज यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ हे काश्मीरमधल्या शैव संप्रदायाशी संबंधित होतात आणि शैव संप्रदायाचा संबंध हा बौद्ध तांत्रिक याशी तो येतो. म्हणजे तो महायानामधला याशी तो संबंध येतो आणि याचा विकास आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून त्यांची नावं देखील जी आहे त्या नावांमध्ये देखील आपण पाहिलं तर निवृत्त म्हणजे निवृत्ती. निवृत्ती याचा अर्थ काय? सर्व जे विकार आहेत त्यातून निवृत्त व्हा, ज्ञानदेव, ज्ञान प्राप्त करा. सोपान म्हणजे पायऱ्या ज्या आहेत ज्ञानाच्या, म्हणजे अर्हंत अवस्थेच्या जर पायऱ्या आपण पाहिल्या तर सकृत म्हणजे सकृतगामी, स्वतःपन्न, सकृतगामी, अनागामी, अर्हंत अशा पायऱ्या. आणि या पायरीतून जो व्यक्ती जातो तो मुक्त होतो. म्हणून त्यांच्या बहिणीचं नाव मुक्त असं आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य या अभंगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विष्णूचा, हरीचा असे जे काही उल्लेख जे आपल्याला येतात हे त्या काळा म्हणजे जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरी किंवा संत तुकाराम महाराजांच्या गाथा किंवा याच्यामध्ये जी ब्राह्मणांनी एक सरमिसळ जी केलेली आहे याचा उत्तम पुरावा जर आपल्याला पाहायचा असेल तर विका राजवाडेने जी ओरिजिनल ज्ञानेश्वरी होती ही जाळून टाकली होती. याच्याविषयीची खटले चालले होते आणि हे खटले चालले असताना टिळक म्हणजे हा प्रकार त्या काळामध्ये प्रचंड गाजला होता की ज्ञानेश्वरी ओरिजिनल जाळलेली आहे. जी ज्ञानेश्वरी नंतर बनवलेली ती विका राजवाडेंनी त्याच्यामध्ये मिक्सअप करून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ओरिजिनल ज्ञानेश्वरी वेगळी, ही ज्ञानेश्वरी वेगळी. अशा अनेक संतांच्या उदाहरणाबाबत झालेले म्हणजे ओरिजिनल जे संत जे आहेत त्या संतांच्या ज्या गाथा आहेत किंवा भारुडे आहेत किंवा अभंग आहेत याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला जे मिळतात की विष्णू किंवा शैव किंवा हरी अशी जी काही नामावली ही नामस्मरणामध्ये येते, ही नंतर त्याच्यामध्ये केलेल्या ऍडिशन आहे. याच्यावरती संशोधन करण्याची गरज आहे. कारण की याविषयी स्वतः संशय राजाराम शास्त्री भागवत हे विका राजवाडेंच्या समकालीन असणारे व्यक्ती यांनी त्याच्यावरती अनेक संशोधन केले होते. महाराष्ट्राची संस्कृती ही मराठी लिहित असताना मराठी भाषा ही कशी इथल्या संस्कृतीतून विकसित झाली आणि इथली संस्कृतीचा संबंध हा बौद्ध धर्माशी कसा आहे याचं आपल्याला विस्तृत अशा पद्धतीचं आपल्याला विवेचन करायचं असेल तर आपल्याला कारला भाज्या या लेण्यांपासून सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून या परंपरेमध्ये वारकरी परंपरेमध्ये नक्की काय साध्य केलं जातं
वारकरी परंपरेमध्ये पालखी घेऊन जाणे, कुणाची पालखी नेतात? ते संतांची नेतात. संतांचीच का नेतात? कारण ते संत झाले, ते अरहंत झाले. संत याचा अर्थ शांत. संत हा पाली शब्द आहे आणि या संत या शब्दामध्ये म्हणजे शांत झाले. अभंग हा देखील पाली शब्द आहे. अभंग म्हणजे ज्याचं चित्त आता भंग होत नाही, अशा पद्धतीने जी अवस्था तयार होते त्याला अभंग म्हणतात. आणि या अभंग अवस्थेत पालीमध्ये भंग एक शब्द आहे की जेव्हा शरीरामध्ये तरंग आणि तरंगजाची जाणीव आपल्याला होते, शरीरामधले आपल्या अणुरेणूंची आपल्याला जाणीव होते किंवा ती अवस्था आपल्या अनुभूतीला येते, त्याला भंग अवस्था होता. परंतु एक अशी एक अवस्था आपल्याला जाणीव होते की ज्याला धाराप्रवाह म्हटलं जातं. धाराप्रवाह म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत आणि पायापासून तर डोक्यापर्यंत अशा आनंद लहरी तयार होतात, ज्या लहरींचा उल्लेख तुकाराम महाराज करत असताना आनंदाची डोही आनंद तरंग असं करतात. किंवा ज्याचा भंग म्हणजे ज्या अभंग अवस्थेतून जे उक्ती येते, जे विचार येतात, जे शब्द अभिव्यक्त होतात त्याला अभंग असं म्हटलं गेलं. गाथा शब्द हा धम्मपदातील गाथा याशी संबंधित आहे किंवा गीत गय्य याशी तो संबंधित आहे. वारकरी जे नृत्य करत जातात किंवा फुगडी खेळत जातात किंवा एक ऊर्जा निर्माण करत जातात त्याचाही संबंध महायानामध्ये या परंपरेशी. म्हणजे आजही तुम्ही महायान परंपरेमधले जेवढे काही बुद्ध विहार आहेत त्यांच्या परंपरा जर पाहिल्या, जर तुम्ही हाँगकाँग या ठिकाणची परंपरा पाहिली किंवा इंडोनेशियाची परंपरा पाहिली, तर तुम्ही तिबेटची परंपरा पाहिली, जपानची परंपरा पाहिली किंवा याही पहिले व्हिएतनामची परंपरा पाहिली, तर ती तुम्हाला नृत्य स्वरूपामध्ये अनेक लोकांना ती जात असताना बुद्ध चरित्र, बुद्ध धम्म, बुद्धांची सुत्त किंवा मंत्र याचा उपदेश करत असताना ते जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वारकरी संप्रदाय याचा पूर्णपणे संबंध हा बुद्ध धम्माशी आहे. विशेष करून ही सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची जी प्रस्तावना ज्यांनी लिहिली, ज्यांचं नाव विश्वास घोले असं आहे, की त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पंढरपूर हे बौद्ध धर्माचंच केंद्र होतं याचं शक्य मोरपत केलेलं उदाहरण त्या ठिकाणी दिले. यानंतर ब्राह्मणांनी कशा पद्धतीने हस्तक्षेप केला, कशा पद्धतीने ते बदलवलं, कशा पद्धतीने त्याच्यात काल्पनिक कथा जोडल्या गेल्या, कशा पद्धतीने त्या ठिकाणी काही मिथकं जी आहेत ती मिथकं तयार केली गेली आणि ती तयार करून जी परंपरा ऑलरेडी चालू होती त्या परंपरेमध्ये ते घुसले, म्हणजे ॲडॅप्शन केलं आणि ॲडॅप्शन केलं त्यांनी ते त्यांच्या ताब्यात घेतलं. अशा पद्धतीने म्हणजे डॉक्टर विश्वास घोले यांनी केलेलं हे संशोधन आहे. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये याची मांडणी केलेली. सांगण्याचं तात्पर्य एकच की पूर्वीचे जे काही मग जेम्स फर्ग्युसन असेल किंवा स्टीव्हन्सन असेल किंवा पूर्वीचे जे काही विद्वान होऊन गेले, या विद्वानांनी देखील यांची मांडणी करत असताना वारकरी संप्रदायाचा म्हणजे पंढरपूर हे या ठिकाणचं सर्वात मोठं क्षेत्र होतं, आध्यात्मिक क्षेत्र. त्याला ते तीर्थक्षेत्र जे म्हणतात, हा तीर्थक्षेत्र शब्द देखील बुद्ध धर्माच्या परंपरेतला आहे. आणि हा तुम्हाला ललित विस्तर, बुद्ध चरित्र अशा पद्धतीच्या संस्कृत ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. अशा या ठिकाणी ते आले. या ठिकाणी अनेक ओघ हा लोकांचा येतो आणि ज्ञानाचा ओघ त्या ठिकाणी वाहत असतो, ते घेऊन जातो. आणि हा कशाच्या किनारी आहे, तर हा भीमा नदीच्या किनारी आहे. चंद्रभागा जे आपण म्हणतो, जी भीमा नदी त्याला मिळते, याचं वर्णन पुन्हा इव्हॅन्सन यांनी केलेलं आहे. म्हणजे इतिहास आपण पाहत असताना या सर्व स्तरावरती जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायावरती प्रचंड मोठा प्रभाव हा बुद्ध धर्माचा आहे. आणि हा बुद्ध धर्माचा प्रभाव म्हणत असताना बुद्ध धर्माच्या प्रिन्सिपलचा पण प्रभाव आहे, बुद्ध धर्माच्या सिम्बॉलचा पण प्रभाव आहे आणि बुद्ध धर्माच्या अनुकरण पद्धतीचा पण प्रभाव आहे. माळ, टाळ किंवा घंटा किंवा पालखीची परंपरा म्हणजे ग्रंथांची परंपरा याचा तो प्रभाव आहे. आणि हा प्रभाव आजही अनेक लोक परंपरागत पाहतात, परंतु त्याचं जे हिंदूकरण झालेलं आहे किंवा त्याचं जे देवतीकरण झालेलं आहे, हे देवतीकरण हा त्याचा विषय नाही. ज्ञान प्राप्त करणे, ज्ञानाचा ओघ हा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणे हाच त्याचा महत्त्वाचा हेतू आहे. जपानमध्ये किंवा कोरियामध्ये किंवा चीनमध्ये धम्म पुंडरीक सूत्राला ज्या पद्धतीने अधिक जास्त महत्त्व आहे, त्याच्यामध्ये ते एक बुद्धांची पूजा करतात, त्याला ते अमिताभ बुद्ध असं म्हणतात. आणि अमिताभ बुद्ध हे देखील एक असे बुद्ध आहे जे प्युअर लँड अशा पद्धतीच्या स्थितीमध्ये असतात आणि त्यांची पूजा करत असताना ते नम्य हो अमितामो किंवा नम्य हो रँगेक्यू असं जपानमध्ये ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. निचरिन बौद्ध धर्माची परंपरा आहे. तर अशा परंपरा ह्या भारतामध्ये होत्या. भारतामध्ये जगन्नाथपुरी ज्या ठिकाणी मोठं बुद्ध विहार होतं, पंढरपूरला मोठं केंद्र होतं, तामिळनाडूमध्ये मोठं केंद्र होतं किंवा ज्या ज्या ठिकाणी ही
अशी क्षेत्र जी आहेत की ज्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला हिंदू, बौद्ध, जैन असं एकत्रीकरण कल्चर जे वाटतं, त्या ठिकाणची ही महान केंद्र जी होती ही पूर्ण विकसित केंद्र होती. आणि या विकसित केंद्रामध्ये जाण्याची महाराष्ट्राची परंपरा ही आजची नाही, ही फार जुनी आहे, जी भगवी पताका घेऊन जाते. म्हणजे भगवान बुद्धांचा जो काशाय वस्त्राचा कलर आहे तो काशाय वस्त्राचा कलर ते वापरतात. पताका घेणे ही देखील बौद्ध परंपरा आहे. कारण की पताका हा बौद्ध धर्मामध्ये म्हणजे विशेषतः मोनेस्ट्रीजमध्ये किंवा संघारामध्ये किंवा नालंदाच्या परंपरामध्ये, नालंदाचा जरी आपण इतिहास जरी वाचला तर नालंदामध्ये सिमिलरिटी, नालंदा विश्वविद्यालयाची सिमिलरिटी ही पंढरपूरच्या मंदिरामध्ये किंवा त्या विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की हे महाविहार होतं आणि म्हणून महाराष्ट्रातील लोक सगळी शेतीची कामं उरकल्यानंतर ही त्या ठिकाणी जाण्याची पद्धती विकसित झाली आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याची पद्धती विकसित झाली. पण त्याचं स्वरूप आता जरी बदललं जरी असलं तरी परंपरा, वारसा हा बौद्ध धर्माचाच आहे, हे विसरून आपल्याला जाता कामा नये. म्हणून काय त्या ठिकाणी गेलंच पाहिजे किंवा ते ताब्यात घेतलं पाहिजे अशातला भाग नाही, परंतु इतिहास माहिती असणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या इतिहासातून बोध घेऊन आपण पुन्हा एकदा एका नव्या पंढरीच्या दिशेने म्हणजे पुन्हा एकदा एक बुद्धत्वाच्या दिशेने आपण प्रवास करणे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळा इतिहास, हे सगळे सिम्बॉल हे आपल्याला आपल्यातलं बुद्धत्व विकसित करण्यासाठी, आपला इतिहास जागृत करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या सगळ्या गोष्टींचा विकास करण्यासाठी आहे, बुद्धांचं मानवतेचं कार्य करण्यासाठी. आणि हे तुम्ही जर आजच्या या सगळ्या एकंदरीत वारकरी संप्रदायाच्या आणि बौद्ध धर्माच्या या प्रवचन मालिकेतून जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितपणे आपल्याला नव्या नव्या गोष्टींची उकल जी आपल्याला करता येईल आणि नवा संशोधनात्मक आपला जीवन प्रवास हा अधिक समृद्ध करता येईल. इतकंच या निमित्ताने बोलतो, या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, ओम मणी पद्मे.